नमस्कार मंडळी, माझे स्वयंपाकघरमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आपण उन्हाळा सुट्टी स्पेशल मुलांचा आवडता खाऊ सिरीज चालू आहे आणि आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण मुलांचं काय हो, मोठ्यांनाही खूपच आवडेल असा पदार्थ म्हणजेच स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमिन. गाड्यावर मिळते ना तशी चटपटीत व्हेज चाऊमिन कशी बनवायची ते बघणार आहोत. हॉटेलसारखी चव आणि सुटसुटीत पण घरी कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, हाईप करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. इथे मी व्हेज हक्का नूडल्स घेतलेला आहे 1 पॅकेट आणि ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. हे आता कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, हे सर्व आपण आता कट करून घेऊया. इथे मी आता शिमला मिरची घेतलेला आहे. याच्यातले बिया काढून टाकायच्या आहेत, बिया ठेवायच्या नाहीत. हे पहा, आणि एकदम पातळ याचे स्लाइस करायचे आहेत. हे असे. तर चाऊमिनसाठी शिमला मिर्च आणि पत्ता गोबी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. ते जरूर घालायचे याच्यात, त्याने याचा स्वाद खूपच वाढतो. आणि आता गाजरी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत मी. याला आता असं छिलून घ्यायचं आहे थोडंसं. आणि हे आता कट करून घेऊया. हे पण पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत त्याचे. हे पहा, हे असे तुम्हाला जेवढे जसे स्लाइस आवडत असेल तसे करा तुम्ही याचे. हे पहा, असे आता कट करून घ्यायचे आहे. आता आपण ही कट करून घेऊया. असे पातळ पातळ स्लाइस करायचे. पातळ पातळ एकदम झालं पाहिजे. आता एक कांदा घेतलेला आहे, तोही चिरून घ्यायचा. हे पहा, हे असा आडवा धरून असा कट करायचा. सर्व कांदा खोलतोय ना, असा एक एक कांदा असा हे होतं. हे पहा, एक कांदा घेतलेला आहे मी. इथे मी आता 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक कट करून घ्यायच्या. मी 2 घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट जेवढं हवं असेल तसं तुम्ही एकही घेऊ शकता किंवा वाढवू शकता. इथे मी आता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. आणि आलं लसूण पेस्टही मी करून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्टही लागणार आहे. इथे आता काही सॉसेस घेणार आहोत. शेजवानी चटणी 1 चमचा घेतलेला आहे, सोया सॉस 1 चमचा, टोमॅटो केचप 1 चमचा आणि व्हिनेगर 1 चमचा घेणार आहे. इथे आता मी एका पातेल्यात पाणी चढवलेलं आहे. थोडंसं नमक घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे. याने एकदम आपले नूडल्स सुटसुटीत होणार आहेत. इथे आता मी नूडल्स घातलेले आहेत शिजत. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे, जास्त शिजवून घ्यायची नाहीत. इथे आता मी गॅस बंद केलेला आहे, जास्त शिजवून घ्यायचा नाही. हे पहा, असं मी शिजवून घेतलेलं आहे. 70% 80%च शिजवून द्यायचं, नाहीतर एकदम चिकट होतील नूडल्स. आता याला धुवून घ्यायचं आहे. आता मी धुवून घेतलेला आहे. याला थंड पाण्याने धुवायचे, म्हणजे याची प्रोसेस थांबते आणि चिकटपणाही सर्व निघून जातो याचा. हे पहा, एकदम असं सुट्ट सुट्ट झालं पाहिजे. इथे मी आता गॅस चालू केलेला आहे. लोखंडी कढई घेतलेली आहे. लोखंडी कढईमध्ये खूप छान बनतात, त्यामुळे लोखंडीच कढई घ्या शक्यतो करून. तेल घालायचे. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं पसरून घ्यायचं कढईमध्ये. आता सर्वात पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. चांगली भाजून घ्यायची. मिरची आणि कांदा घालायचा. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आणि आता गाजर, कोबी चिरलेला,
शिमला मिरची सगळं घालून घ्यायचं आणि हे सर्व आता मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही. चायनीज पदार्थ नेहमी हाय फ्लेमवर बनवतात, त्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर येतो. त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची. जास्तही भाजायच्या नाहीत. थोडे सॉटी झाले की लगेच आपल्याला हे पहा आता थोड्या भाजत आलेल्या आहेत. जास्त भाजून घ्यायच्या नाहीत. याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीरचे तुकडे, अनियन स्प्रिंग घालू शकता. याच्यात आता सोया सॉस घालायचा आहे, केचप आणि शेजवानी चटणी आहे. सर्व घालून असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे पहा मी नूडल्स घातलेले आहेत. आता हे असे भाजून घ्यायचे चांगले. दोन फोकच्या सहायताने किंवा तुम्ही असे उलटाना आणि एक चमचा घेऊन असे भाजू शकता. खूप छान बनतात, मुलांना खूप आवडतील. मुले काय मोठ्यांनाही खूप छान लागेल. आणि नूडल्स उकळावून घेताना जास्त उकळवायचे नाही, पूर्ण शिजवू नका, नाहीतर मग कटतील आणि एकदम लागत होईल. आणि आता थोडेसे व्हिनेगर घालायचे आहे. पहा खूप छान बनतात. स्वादानुसार नमक घाला आणि असे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी शेजवानी चटणी एकदम थोडी घातलेली आहे. मुलांना तुमच्यात जसं तिखट आवडत असेल तसे तुम्ही घालू शकता, पण मुलं खातात म्हटल्यानंतर कमीच घालायचे. हे पहा तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. चला तर आपण आता सर्व करूया. हे पहा किती छान बनलेलं आहे. कलरही खूप छान आलेला आहे. बघा किती छान रंग आलाय आणि आपले नूडल्स अगदी सुटसुटीत झालेले आहेत. हे पहा, तर गरमागरम आपले चायनीज तयार आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मुलांनाही खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.